आणि त्या व्यक्तीला नाराजी व्यक्त करण्याएवढी प्रतिष्ठा त्या पक्षानंच दिलेली असते. ठीक आहे, पक्ष अडचणीत आहे, लोकांना लाभ हवे आहेत, तर लाभासाठी लोक पक्ष बदलतात. कोणत्या महान विचारानं कोणी पक्ष सोडला असेल तर मला सांगावं. आणि नाराजीचं म्हणाल तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेत पण नाराज होते आणि एकनाथ शिंदे आता फडणवीस यांच्याबरोबर सुद्धा नाराज आहेत. पहा त्यांचा चेहरा तुम्ही. या महाराष्ट्राच्या राजकारणात फक्त एकच व्यक्ती मला कधी नाराज दिसत नाही, ती म्हणजे अजित पवार. ते त्यांचं कौतुकास्पद स्किल आहे. तुम्ही कधी पहा, म्हणजे काही असेल, मला अजित पवार कधी नाराज दिसले नाहीत. ते शरद पवार साहेबांबरोबर असोत, ते फडणवीसांबरोबर असोत, प्रधानमंत्र्यांनी त्यांच्यावर 70,000 कोटीचा सिंचन घोटाळ्याचा आरोप केला तरी ते नाराज नव्हते. उद्धव ठाकरे यांच्याबरोबर ते सगळ्यांनी खुश होते. आता माणसानं का आणि कशाकरता नाराज हवं हा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, हा राजकीय प्रश्न नाही. सगळं काही माझ्या मनाप्रमाणे होईल या भूमिकेत काही राजकीय लोक असतात किंवा कार्यकर्ते असतात. पण पक्ष हे संघटन असतं. पक्ष कुणाच्या मालकीचा नसतो. मग शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, पक्ष हा सगळ्यांचा असतो आणि सगळ्यांच्या मतानं चालायचं असतं. मी म्हणजे पक्ष नाही, हा जेव्हा अहंकार निर्माण होतो तेव्हा त्या व्यक्तीच्या अधपतनाला सुरुवात होते. मी म्हटलं ना की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर पण नाराज होते आणि आता जिथे आहेत तिथे फार खुश नाही आहेत. अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो. बडगुजर हे म्हणजे नाशिकची शिवसेना नाही, ते आमचे सहकारी आहे. एक लक्षात घ्या, ज्या क्षणी एखादी व्यक्ती काही निर्णय घेते त्यानंतर आम्ही बोलतो, या क्षणी ते शिवसेनेमध्ये आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही, मला बोलायचंच नाही. जो अलीकडे फॉर्म टाकला होता की नाशिक मधून शिवसेना युबीटीतून अनेक गिरीश महाजन यांनी सामनातही तो उल्लेख केलेला आहे आणि वादग्रस्त हे भारतीय जनता पक्षाचे लोक आहेत किंवा शिंदे गटाचे लोक आहेत. त्यांचं एकच अजेंडा आहे, पक्ष फोडणं. ते आपापल्या मंत्रालयातली कामं करतायत का? गिरीश महाजन यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन असं मंत्रालय आहे माझ्या माहितीप्रमाणे, बरोबर ना? ते सुद्धा मोठ्या मिनतवाऱ्या करून त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याची माझी माहिती आहे. त्यांना मंत्रिमंडळ घेण्यास केंद्रीय समितीचा विरोध होता, कारण यांच्या भ्रष्टाचाराची आणि इतर अशी प्रकरणं आहेत. गिरीश महाजनांच्या मंत्रालयामध्ये अभिषेक कौल नावाचा व्यक्ती कोण आहे? हा एक ठेकेदार आहे, बिल्डर आहे. तो गिरीश महाजनच्या कार्यालयात बसतो आणि त्याचा फोन आल्याशिवाय आपत्ती व्यवस्थापनाची कोणती फाईल गिरीश महाजन मंजूर करत नाहीत. हा अभिषेक कौल सगळे व्यवहार बाहेर करतो, त्याच्याकडे पैसे जमा करायचे. आपत्ती व्यवस्थापन हा सामान्य माणसाशी संबंधित खाता आहे, लक्षात घ्या. 350 फाईल गिरीश महाजन यांच्या मंत्रालयामध्ये पडून आहेत, कारण त्या 350 फाईलचे व्यवहार व्हायचे आहेत आणि सगळे व्यवहार मिस्टर फडणवीस, लक्षात घ्या मी काय सांगतोय ते, आणि सगळे व्यवहार हा अभिषेक कौल नावाचा ठेकेदार आणि बिल्डर जो नेमलेला आहे गिरीश महाजन यांनी, तो करतो आहे. माझ्याकडे फडणवीसांनी मागावं, मी द्यायला तयार आहे, पण मला माहिती आहे तुम्ही कारवाई करणार नाही. पण या राज्याला कळलं पाहिजे काय लायकीचे मंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी जे त्यांच्या भोवती साधू संतांचं महामंडळ जमा केलं आहे, त्यातले एक साधू संत गिरीश महाजन आहे. त्याला खरं म्हणजे काल ते कुंभमेळ्यानिमित्त साधू संतांची बैठक घेऊन अनेक साधू संतांच्या चरणस्पर्श करत होते. त्यांनी गिरीश महाजन, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल हे जे ईडी पीडित जे साधू संत आहेत त्यांच्या पाया पडायला पाहिजे. या सगळ्यांमुळे त्यांना शिवसेना फुटीचा आनंद घेता आला, लक्षात घ्या. म्हणजे त्यांची तपस्या कधी पूर्ण झाली नसती. गिरीश महाजन हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले अत्यंत भ्रष्ट मंत्री आहेत, पुढलं काही सांगत नाही. अभिषेक कौल या माणसाच्या मंजुरीशिवाय
किंवा त्यांनी व्यवहार एखाद्या फाईलचा पूर्ण केल्याशिवाय गिरीश महाजन त्या फाईलवर सही करत नाही. हे आपत्ती व्यवस्थापन वगैरे वगैरे जे महत्त्वाचे विषय आहेत, पुनर्वसन या खात्यातली परिस्थिती आहे, जेथे सामान्य माणसाच्या जीवनाशी संबंध येतो, जेथे सामान्य माणसाच्या भविष्याचा संबंध येतो, तिथे सुद्धा गिरीश महाजन यांचे दलाल हे मंत्रालयाबाहेर व्यवहार करून फाईल मंजूर करतात. अशा व्यक्तीनं पक्षफोडीच्या आमच्या गोष्टी कराव्यात. यात सगळं आलं ना. नाही, पण राऊतसाहेब, त्यात फडणवीस असं म्हणतात की राज्य सरकार किंवा मंत्रिमंडळात कुठल्याही भ्रष्टाचाराला थारा देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे. अगदी PSPA यांच्या नेमणुका करेपर्यंतही या सगळ्या गोष्टींची दखल खोटं बोलतायत. त्या नियुक्त्या झालेल्या आहेत. ते खोटं बोलतायत किंवा ते दुर्लक्ष करत आहेत. त्यांच्या हातात भ्रष्टाचार नियंत्रणाचं कोणतंही आता काम नाही आहे. त्यांच्याकडे अँटी करप्शन आहे, पोलीस खातं आहे. अहो, अंदाज समितीच्या PAनेच भ्रष्टाचार केला ना. काय सांगतात फडणवीस? एस्टिमेट कमिटीच्या चेअरमनच्या PAला शेवटी गुन्हा दाखल करावा लागला आमच्या दबावामुळे. एस्टिमेट कमिटीच्या चेअरमनला नजराणा देण्यासाठी 15 कोटी रुपये जमा झाले शासकीय विश्रामगृहात. फडणवीस, तुम्ही कोणाशी बोलता आणि किती खोटं बोलताय? या मंत्रालयातली प्रत्येक फाईल वजन ठेवल्याशिवाय हलत नाही. गिरीश महाजनच्या 350 फाईलचा हिशोब आम्ही देणार आहोत. आहेत का तुमचे ते किल्ली तुम्हाला कुठे आहेत का? त्यांना सांगा, आम्ही देतो त्याच्याकडे. राऊतसाहेब, आणखी एक विषय आहे की काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत धारावी पुनर्विकास प्रकल्पामध्ये कुर्ला डेअरीची जी जागा आहे ती देण्यासंदर्भातला निर्णय झाला. हा सुद्धा या मुंबईतला सगळ्यात मोठा घोटाळा आहे भूखंडाचा. 17 हेक्टर जमीन मदर डेअरीची अडाणीच्या घशात जाते धारावीच्या नावाखाली. याच्यावरती सगळ्यात आधी माननीय उद्धव ठाकरे यांनी आवाज उठवला, शिवसेनेनं आवाज उठवला, मोर्चे काढले. मुंबईतला प्रत्येक मोकळा भूखंड हा धारावीच्या नावाखाली गौतम अडाणीला देणं हा सुद्धा फडणवीस करत असलेला भ्रष्टाचार आहे. आणि त्या भ्रष्टाचाराला नरेंद्र मोदींची साथ आहे. 17 हेक्टर, अहो धारावीचा भूखंड जेवढा मोठा आहे त्याच्यामध्ये पुनर्वसन होऊ शकतं, त्याच्यामध्ये त्यांचा जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ती त्यातून निघू शकते. तरीही त्यांना वडाळ्याची मिठागरं पाहिजेत, डम्पिंग ग्राउंडच्या जागा पाहिजेत, मदर डेअरीची जागा पाहिजे, महानंदा डेअरीची जागा पाहिजे. मराठी माणसाच्या सगळ्या जागा आणि जमिनी मुंबईतल्या देवेंद्र फडणवीस आणि त्यांचं सरकार हे गौतम अडाणींना देत आहे. खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे स्वतःला जे शिवसैनिक वगैरे मानतायत ना, मराठी माणसाचे तारणहार, लाज असेल त्यांच्या आणि त्यांच्या लोकांना, तर या मुंबईच्या लुटीविरुद्ध ते उभे राहतील आणि बोलतील, हिम्मत असेल तर. अर्थात हिम्मत असेल तर. नाही, पण राऊतसाहेब, त्याच विषयाने एक प्रश्न आहे की आतापर्यंत विरोधी पक्ष या विषयावर काही आरोप किंवा नाराजी व्यक्त करत होता, पण काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत खुद्द मुख्यमंत्र्यांच्या सहकाऱ्यांनीच म्हणजेच NCPच्या मंत्र्यांनीही सवालवजा नाराजी उपस्थित केली आहे. त्यांनी असं म्हटलं की आतापर्यंत सुमारे 550 एकर जमीन धारावीच्या पुनर्विकासासाठी देण्यात आली. असं असताना अदानी समूहाला आपण आणखी किती जागा देणार? हा प्रश्न योग्य आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं आहे, जमीन अदानींना नव्हे तर धारावीकरांच्या पुनर्वसनासाठी, धारावीकरांचं पुनर्वसन, बदनामी होणार नाही याची खबरदारी सरकारची बदनामी काय? या लुटीचा माल सरकारलाच मिळतोय, भाजपला मिळतोय. सरकारला नाही, भाजपला मिळतोय. अडाणी जी लूट करतायत त्याचा किती वाटा भाजपच्या तिजोरीत जाणार आहे भविष्यात महानगरपालिका निवडणुकीत हे कळेल ना तुम्हाला. विषय धारावीच्या पुनर्वसनाचा आहे. पुनर्वसन हे जिथे झोपडपट्ट्या आहेत तिथेच केलं जातं आणि त्यासाठी त्यांना जादा FSI दिला जातो. त्या राज्यामध्ये भूखंड त्याच्या घशात कोणी घातल्याचं मला दिसत नाही. ही पहिली केस आहे या जगातली की एका वसाहतीच्या पुनर्वसनासाठी अख्खी मुंबई घशात घातली जाते एका बिल्डरला. आता तुम्ही मुंबईत कुठेही जा रस्ता तुम्हाला अडाणीचे बोट दिसत आहेत. उद्या या मुंबादेवीचं नावसुद्धा अडाणीच्या नावाने केलं जाईल आणि तसा प्रस्ताव स्वतः फडणवीस आणतील आणि त्या प्रस्तावावर एकनाथ शिंदे हे असा शिक्का मारतील ठप करून.
कालच्या दिल्लीतल्या बैठकीत इंडिया आघाडीच्या बघा कालची शरद पवार- नंबर 1 काल दिल्लीत बैठक नव्हती सगळे इंडिया आघाडीचे नेते नाही. आपल्याकडे अत्यंत चुकीची माहिती आहे, काल दिल्लीमध्ये कोणतीही बैठक नव्हती इंडिया आघाडीची. इंडिया आघाडीची जर बैठक असेल तर तिथे उद्धव ठाकरे असतील, स्वतः शरद पवार असतील, अखिलेश यादव असतील, बरोबर आहे, त्यानंतर लालू यादव असतील, ममता बॅनर्जी असतील, हे सगळे प्रमुख लोक असतील. काल जो एक ड्राफ्ट तयार करायचा होता विशेष अधिवेशनासंदर्भात, ती ड्राफ्ट साधारण बाबा हा ड्राफ्ट किंवा त्या सह्या किती झालेल्या आहेत त्या संदर्भातली जी एक तांत्रिक बाबी पूर्ण करायची आहे, माझं उत्तर पूर्ण व्हायचं. त्यासाठी आम्ही 4 ते 5 काही लोक बसलो आणि त्या संदर्भातल्या सगळ्या सह्यांची छाननी करणं, ड्राफ्टची छाननी करणं आणि पुढे आपल्याला ही मागणी कशी पुढे नेता येईल त्या संदर्भात विचारविनिमय करणं, अशी एक बैठक जी आहे ती वेगळ्या प्रकारची बैठक, इंडिया आघाडीची बैठक. आणि कालची इंडिया आघाडीची बैठक ही राहुल गांधी बोलवती. काल तृणमूल काँग्रेसच्या काही नेत्यांनी या संदर्भात पुढाकार घेतला आणि त्यातून आम्ही 4 लोक बसलो. शरद पवार अजूनही तुमचं जे विरोधी पक्षाचं मत आहे की विशेष अधिवेशन बोलवण्यात यावं याच्याशी ते सहमत नाही. त्याच्यावर खासदारांच्या सह्या आहेत. 8 त्यांचं हे खासदार- म्हणणं आहे की देशाच्या सुरक्षेशी संबंधित अशा विषयावर संसदेत चर्चा होऊ नये. पण विरोधी पक्षाचं असं म्हणणं आहे की खासदार जर परदेशात भूमिका मांडत असतील तर देशात भूमिका मांडायला काय हरकत आहे. बरोबर आहे ते. पण पवार अजून त्याच्याशी सहमत स्वतः नाही. नरेंद्र मोदी या सगळ्या विषयाचं राजकारण करतायत. स्वतः नरेंद्र मोदी हे काय म्हणतात ब्रिगेडियरच्या किंवा आर्मीच्या वेशामध्ये प्रचार करतायत, जो गुन्हा आहे. सैन्याबाहेरच्या व्यक्तीनं सैनिकी वेशामध्ये वावरणं, तो ड्रेस घालणं हा कायद्यानं गुन्हा आहे, हे लक्षात घ्या. आणि हा कायदा ह्यानेच तयार केलेला आहे. हे सगळे बेकायदेशीर कामं करत असताना संसदेत चर्चा करायची नाही, ही भूमिका चुकीची. खरं म्हणजे अशा प्रकारे जगभरामध्ये जे देश आम्हाला माहीतच नाहीत, मला सांगा तुम्हाला हे देश माहिती आहेत का ज्या देशामध्ये आमचे लोक गेले आहेत? कोंगो, टोंगो, अमुक अमुक अमुक, मला नावं सांगा तुम्ही. मी तुम्हाला आता काय लॅव्हेटिया नावाच्या देश, लॅव्हेटिया देशाला स्वतःचं सैन्य नाही हो, त्यांची आर्मी नाही आहे, त्यांच्याकडे पोलीस नाही आहेत. तिकडे जाऊन आम्ही आमचे कर्तृत्वाचे पोवाडे गायचे. बघा कुठे जायला पाहिजे, चीनला जायला पाहिजे. जे आधी नेबरिंग कंट्री आहेत तिथे जाण्याची हिंमत दाखवायला पाहिजे. म्यानमारला जायला पाहिजे, नेपाळलाही जायला पाहिजे, अफगाणिस्तानला जायला पाहिजे, त्यानंतर रशियाला जायला पाहिजे, अमेरिकेला जायला पाहिजे, हे प्रमुख. पण आपल्या शेजारच्या राष्ट्रामध्ये सगळ्यात आधी जाऊन पाकिस्तानच्या कुरापती काय आहेत आणि आम्हाला कारवाई का करावी लागली, पाकिस्तान किती दहशतवादी राष्ट्र आहे, हे आधी आपल्या शेजारच्या राष्ट्रांना जाऊन सांगायला पाहिजे. नाही, पण राऊत साहेब या प्रकरणात शरद पवारांचं मत परिवर्तन करण्यासाठी काही तुम्ही प्रयत्न करणार आहात का? त्यांची भेट घेणार आहात का? नक्की भेट घेऊ. शरद पवार आमच्या सगळ्यांचे नेते आहेत, पण शरद पवार साहेबांनी अजून कोणती भूमिकाच घेतलेली नाही. पत्रावर सही ही फ्लोअर लीडरची लागते आणि सुप्रियाताई सुळे या परदेशात आहे. एवढं तुम्ही समजून घ्या. आदित्य ठाकरे असं काल म्हणाले की मनसेला आम्ही 7 मनसेला घातलेली आहे, आम्ही पूर्णपणे तयार आहोत, आता त्यांनी ठरवायचं आहे. बरं मनसे पूर्णपणे मौन बाळगून आहे. खरंच पडद्या मागे काही चालू आहे की हे मौन बाळगण्यामागचं काही कारण वेगळं दिसतंय? बघा कोणी काही मौन वगैरे बाळगत नाही. स्वतः मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी इच्छा व्यक्त केली होती की त्यांच्या सहकार्यांनी नाही, आणि त्यांच्या इच्छेवरती त्यांचे बंधू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक भूमिका घेतली. त्यानंतर आम्ही काही भूमिका घेतलेल्या आहेत सगळ्यांनी. योग्य वेळी तुम्हाला तुमच्या मनातली बातमी कळेल. तुम्ही काल एक ट्विट केलं, त्यात एक व्यंगचित्र ट्विट केलं आणि त्यात असं म्हटलंय की ईडीच्या कार्यालयात हे पुस्तक पोहोचल्यावर त्यांची पळापळ झाली आणि ते व्यंगचित्र तुम्ही ट्विट केलेलं आहे. चांगलं आहे ना ते व्यंगचित्र. नक्की पाठवलं ईडीच्या सगळ्या अधिकाऱ्यांना पाठवलं. ज्यांचा माझ्या अटकेमध्ये सहभाग होता
त्या सगळ्यांना मी जवळजवळ 12 प्रती पाठवलेल्या आहेत 12 अधिकाऱ्यांना. एक सांगतो. नंबर 2, आता मी आज सरसंघचालक मोहनराव भागवत आणि त्यांच्या प्रमुख सहकाऱ्यांना सुद्धा हे पुस्तक पाठवणार आहे. त्यांनी सुद्धा हा नरकातला स्वर्ग वाचला पाहिजे. म्हणजे त्यांनी जे सरकार सत्तेत आणलेलं आहे, त्यांच्या संघ स्वयंसेवकांनी कष्ट करून एका उदात्त हेतूने त्या लोकांनी या देशाचा कसा नर्क केलेला आहे हे त्यांना कळावं. ह्या लोकांनी मानवी स्वातंत्र्याचा कसा गळा घोटलेला आहे, लोकशाहीचा कसा गळा घोटलेला आहे, हे सुद्धा सरसंघ चालकांना या पुस्तकातून कळावं. म्हणून मी स्वतः सरसंघ चालकांना पुस्तक पाठवून त्यांच्या इतर सहकाऱ्यांना सुद्धा हे पुस्तक मी पाठवतो. झंडेवाला इस्टेटला माझी पुस्तकं आज पोचतील दिल्लीत आणि नागपूरच्या संघाच्या मुख्यालयामध्ये 2 दिवसांनी. राऊसाहेब, तुम्ही राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना पण पुस्तक पाठवा. त्यांच्यानी सर्वे केलेला आहे. राऊसाहेब, तुम्ही राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना पुस्तक पाठवल्यानंतर, पत्र पाठवल्यानंतर तुम्हाला काही रिप्लाय आला आहे का? आप बोलिए. सर, इंडिया ब्लॉक का एक लेटर लिखा हुआ है स्पेशल सेशन के लिए, पर इसमें शरद पवार का साइन नहीं है, आम आदमी पार्टी नहीं है. ये मतभेद क्यों है सर? कोई मतभेद नहीं है. स्पेशल सेशन के बारे में किसी के मतभेद होने की गुंजाइश नहीं है. इस विषय पर हम डिफेंस पर चर्चा नहीं करना चाहते. हम पहलगांव में जो हुआ है टेररिस्ट अटैक, उसके ऊपर चर्चा करना चाहते हैं. उसके बाद हिंदुस्तान ने जो एक्शन ली है, जो बहुत ही सीक्रेट है ऐसे लोग बोलते हैं, हम उसके ऊपर कहाँ बात करेंगे. इस देश पे निरपराध लोगों पर अटैक होता है, 26 महिलाओं का सिंदूर उजाड़ दिया जाता है. उसके ऊपर अगर हम स्पेशल सेशन की मांग करते हैं तो उसके ऊपर चर्चा होनी चाहिए. और हमने इस प्रकार का एक लेटर सब मिलकर 16 पॉलिटिकल पार्टीज, अपोजिशन पार्टीज़ के सिग्नेचर उसके ऊपर है. और हम 1-2 दिन में हमारा लेटर प्राइम मिनिस्टर और राष्ट्रपति जी को जाएगा. सर, शरद पवार कहते हैं कि इंडियन आर्मी सवाल नहीं उठाना चाहिए. पर सर, दूसरी ओर से जो कोई सवाल नहीं उठा रहे हैं. पाकिस्तान के जो मंत्री है वो अपनी जनता को बताते. इनफैक्ट रशिया में जो हुआ उसके बारे में उनको जनता को बताया जा रहा है. बताना चाहिए. किसको बताएंगे? डेमोक्रेसी में ये सबसे बड़ी बात है. जो सरकार कर रही है उस बारे में जनता को अवगत करना चाहिए, विश्वास में लेना चाहिए. पाकिस्तान में स्पेशल सेशन हो गया, वहाँ के प्रधानमंत्री जनता से डायलॉग कर रहे हैं. हाँ, रशिया में जो कल यूक्रेन का हमला हो गया उस बारे में पुतिन जनता से डायलॉग कर रहे. जेलेंस्की ने जो हमला किया, जेलेंस्की ने अपनी जनता को बताया क्या हो गया है. लेकिन एक देश है जो सबसे बड़ी डेमोक्रेसी मानते हैं,